प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे बदलत्या जीवनशैलीनुसार आहाराचं नियोजन. सहभागी तज्ज्ञ नॅचरोपॅथ, मेटॅबॉलिक हेल्थ कोच, एक्सरसाइज एक्सपर्ट आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर देवयानी अरबट. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी आणि सादरकर्ते आहेत सूरज गोडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेटॅबोलिफ्ट अकॅडमी आणि सिनर्जी फिटनेस अँड वेलनेस क्लब, सायंटिफिक अप्रोच टू ऑप्टिमम हेल्थ, रणपिसे नगर, अकोला. आज प्रत्येक घरात एक प्रश्न आहे. डायबिटीस, लठ्ठपणा, थायरॉइड, ब्लड प्रेशर, थकवा, चिडचिड, कोलेस्टेरॉल आणि त्यासोबत असलेलं एकच वाक्य, वेळ नाही. पण आरोग्यासाठी वेळ काढला नाही तर आजार वेळ काढतील का? तुम्ही सुद्धा या समस्यांनी ग्रस्त असाल तर रूट कॉज फाइंड करून कोणत्याही फॅट डाएटच्या मागे न जाता काळानुसार जीवनशैलीत योग्य बदल करून समस्येवर मात करू शकता. संपर्क 9922717137. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत बदलत्या जीवनशैलीनुसार आहाराचं नियोजन. जीवन जगण्याची पद्धत भरपूर प्रमाणात बदललेली आहे आणि त्यासोबतच सर्वच गोष्टी बदलल्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळे परिणाम देखील समोर येत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो तब्येतीचा. आरामदायी जीवनशैली असली तरीसुद्धा आपण पाहतो आहोत की बऱ्याच आजारांचं प्रमाण देखील आपल्याला सतत वाढताना दिसतं आहे. अशातच मग काय खावं, काय खाऊ नये, नेमकं आपले जिम एक्सपर्ट सांगतात त्यानुसार आहाराचं नियोजन करायचं का, किंवा सोशल मीडियावरती आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते त्यानुसार आहाराचं नियोजन करायचं का, आणि ही पद्धत वापरायची का, किंवा डाएट करायचं का, किंवा किती वेळा खायचं, किती वेळा नाही खायचं, तर खूप गोंधळ उडालेला असतो. आणि त्यामुळेच आज आपण आपली जी जीवनशैली बदललेली आहे त्यानुसार आपल्या आहाराचं काय नियोजन असलं पाहिजे या विषयावरती बातचीत करणार आहोत. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नॅचरोपॅथ, मेटॅबॉलिक हेल्थ कोच, एक्सरसाइज एक्सपर्ट आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर देवयानी अरबट. डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. खूप खूप आभारी आहे मी तुमचं. या कार्यक्रमात मला तुम्ही आमंत्रित केलं आणि श्रोत्यांसोबत संवाद साधण्यासाठी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी अकोला आकाशवाणीची खूप खूप आभारी आहे. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येईपर्यंत मलाच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे डॉक्टर, जीवनशैलीमध्ये भरपूर बदल झालेला आपल्याला दिसतो आहे. तेव्हा जेवणाच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत मला हे विचारायचं आहे की आपलं पारंपरिक जे जेवण होतं तर त्यामध्ये पण मग आता बदल आवश्यक आहे का? हो, निश्चितच जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे आणि जीवनशैलीत तर बदल झालेला आहेच, पण त्याबरोबर जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण पहिल्यासारखंच जर आहार घेतला भरपूर उष्मांकाचा तर तो आता चालणार नाही. कारण पूर्वीच्या वेळेस भरपूर लोकांना शारीरिक मेहनत खूप होती, खूप हालचाल होती त्यांच्या शरीराला, आणि त्या मनाने फूड सोर्सेस म्हणा किंवा अन्नाची उपलब्धता म्हणा किंवा वेगवेगळ्या व्हेरायटीज खूप कमी होत्या आणि त्यामुळे त्यांना कसं व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालून जात होत्या. पण आताची ही जीवनशैली अशी झालेली आहे धकाधकीची आणि सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बैठी जीवनशैली झालेली आहे. आपल्या शरीराला कमी हालचाल आहे पण डोक्याला खूप, म्हणजे ताणतणाव खूप जास्त आहेत आणि त्यामुळे जी आहे शरीराची कॅलरीज बर्निंग जी किंवा शरीराची उष्मांक खर्च करण्याचे जे एफिशियन्सी आहे ती कमी झालेली आहे. आणि त्याच प्रकारे जर आपण जास्त उष्मांकाचा जर आहारात समावेश केला तर ऑब्व्हियसली आपल्या ज्या कॅलरीज आहेत त्या सरप्लस होतात आणि वेट गेन आपलं होत राहते आणि अनवॉन्टेड कॅलरीज गेल्यामुळे बाकीचे पण जे आजार आहेत लाईफस्टाईल रिलेटेड ते आजारसुद्धा आपल्याला होण्याची खूप शक्यता आहे. आपल्याला मी थोडं तुम्हाला डिस्टर्ब करते, आपल्याला फोन येतो आहे तो आपण आधी घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपला फोन लागलेला आहे. आपलं स्वागत आहे, बोला.
हॅलो मॅडम, हा, बोला. मला प्रश्न विचारायचा होता. हा 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 बदलत्या जीवनशैलीतील आहारांचे नियोजन सहभाग. हा 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 ठीक आहे. तर माझा ना, मी IT मध्ये काम, माझं नाव पाटील आहे आणि मला जवळपास 2 वर्षापासून डॉक्टरांनी फॅटी लिव्हर म्हणून डायग्नोसिस केले आहे. अच्छा अच्छा. तर आता मी काय करायला हवं? डॉक्टर काय सांगू आपण? निश्चितच फॅटी लिव्हर म्हणजे काय की एक तो व्हिजरल फॅटचा प्रकार आहे की आपल्या शरीरात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की 2 ठिकाणी फॅट जमा होते. एक सबस्क्युटनस म्हणजे आपल्या स्किन खाली, आणि दुसरं फॅट जे जमा होते ते आपल्या पोटामध्ये ऑर्गनच्या भोवती, जे आपले महत्त्वाचे व्हायटल्स ऑर्गन्स आहेत त्याच्या अवतीभोवती आपलं फॅट जमा होते. आणि त्याच्यातलाच महत्त्वाचा एक ऑर्गन्स आहे आपलं लिव्हर. तर मोस्ट मिरॅक्युलस ऑर्गन्स आहे, तो खूप चमत्कारिक ऑर्गन्स आहे. हजारोपेक्षा जास्त त्याला छोटे मोठे महत्त्वाचे व्हायटल्स फंक्शन्स आपल्या बॉडीमध्ये त्याला परफॉर्म करावे लागतात. आणि आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा ताणतणावामुळे आणि अति एक्सेस ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेटचं डाएटमध्ये जास्त प्रमाणात जर आपण सेवन करत असो, स्ट्रेस असेल, तर यामुळे काय होते, आणि मेनली फॅटी लिव्हरचा संबंधी डायरेक्ट तुमच्या स्ट्रेससोबत जास्त जातो. आणि जर तुमची स्लीप क्वालिटी जर पुअर असेल, रात्री तुम्हाला जर शांत झोप लागत नसेल किंवा तुम्ही खूप उशिरा जर झोपत असाल, तर ऑब्व्हियसली तुमच्या जे आतलं व्हिजरल फॅट आहे किंवा पोटा आतमध्ये ऑर्गनच्या अराउंड जे फॅट लेयर्स आहेत तिथले जे फॅट सेल्स आहेत ते जास्त ॲक्टिव्ह राहतात आणि त्याच्यामध्ये फॅट हळूहळू जमा व्हायला लागतं. एक छोटी लेअरपर्यंत बॉडी त्याला यूज टू होते, पण कालांतराने जर आपण त्याला काही लक्षच दिलं नाही तर त्या जे छोटी लेअर असते ती एक लेअर न राहता ते कुशनिंग बनत जाते आणि त्या ज्या लिव्हर आहे त्या लिव्हरला ती सफोकेट करते. आपले फंक्शन त्या लिव्हरला ती प्रॉपरली परफॉर्म करण्यासाठी अडथळा आणते. आणि लिव्हरला तुम्ही आधीच सांगितलं की लिव्हरला हजारो छोटे मोठे काम त्यासाठी आहेत. मॅडम त्यांनी आहाराचं काय नियोजन करायचं आपण ते सांगूया. ओके. तर फॅटी लिव्हर जर तुम्हाला हे करायचं रिलीज करायचं तर पहिले कार्बोहायड्रेट जे आहेत म्हणजे कार्बोदके, ज्याच्यापासून आपल्याला बॉडीमध्ये ग्लुकोज फॉर्म होते, याचं कार्बोदकेचं प्रमाण आपल्याला कमी ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट आपल्याला करावं लागेल की आपली स्लीप क्वालिटी जी आहे, झोपेचं जे नियोजन आहे व्यवस्थित टाईम टू टाईम झोपेचं नियोजन करणे आणि रात्रीचे जागरण टाळून, आणि जर तुम्हाला ताणतणाव स्ट्रेस असतील तर त्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि जर खरंच तुम्हाला खूप फॅटी लिव्हर असतील तर त्यासाठी तुम्ही जर फ्रूटचा इंटेक जास्त करत असाल तर फळांचा इंटेक्स तुम्हाला कमी करावा लागेल, कारण की फळातली जी फ्रुक्टोजच्या रूपात ती फळामध्ये साखर असते, ही डायरेक्ट साखर आपल्या लिव्हरवर जाऊन डिपॉझिट होते आणि तिथं फॅटी लिव्हर जास्त इन्क्रीज होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तुम्ही कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करा, चांगलं प्रोटीनियस व्हायटामिन मिनरल फायबरयुक्त आहार घ्या. दुसरी गोष्ट तुमची झोप जी आहे ते साऊंड स्लीप. मला असं वाटतं अगदी विस्ताराने पाटील साहेब आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि उर्वरित कार्यक्रम पण आपण ऐका. आपण बोलत होतो मॅडम आपली जी जीवनशैली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल, तर त्या संदर्भात. ओके. निश्चितच जीवनशैलीत तर बदल करावाच लागेल, कारण जीवनशैली तर बदललीच, पण त्याबरोबर वातावरणसुद्धा जे ॲटमॉस्फिअर आहे त्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत की त्याच्यानुसार आपल्याला आपल्या आहारात विहारात म्हणजे सगळ्या गोष्टी बदल करावे लागते. जीवनशैली अशी बदललेली आहे की पूर्वी शरीराला खूप मुवमेंट असायचे, आहार म्हणजे शारीरिक मेहनत प्रत्येकाला खूप होती, गरीब असो श्रीमंत प्रत्येकाला, आणि त्या मनाने फूड सोर्सेस खाण्याचं बाहेरचं हे खाण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं. पण आता उलट झालेलं आहे, आता खाण्यासाठी खूप सोर्सेस आहेत, जागोजागी आपल्याला खाण्याचं मिळते आणि घरी पण भरपूर सगळ्यांकडे मे बी मुबलकता आलेली आहे. आणि त्यामुळे जे फूड जे आहे अन्नाचं प्रमाण खूप बॉडीमध्ये जात आहे, त्या मानाने जे हालचाल आहे शरीराला ती हालचाल कमी होते. म्हणजे शरीराला हालचाल कमी आहे पण आपल्याला सतत विचार करायला आपल्या डोक्यामध्ये खूप टेन्शन किंवा ताणतणाव आहे, म्हणजे डोकं आपलं खूप जास्त थकते, म्हणजे ब्रेन जास्त थकतो, आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या आहारात बदल करणं खूप गरजेचं आहे. हे बदल आपण नेमके काय केले पाहिजे, कारण आपण सांगतो की आपलं वरण भात भाजी पोळी आपण जेवलं पाहिजे, पण मग आता याच्यामध्ये नेमकं काय बदल अपेक्षित आहे? जसं आपण पाहतोय वातावरण बदललं आहे, यावर्षी तर भरपूर पाऊस पडलाय, म्हणजे आता दिवाळीच्या वेळेला जे वातावरण असायला हवं होतं आपल्याला थोडा त्यात बदल दिसतोय. मग या जेवणामध्ये आपण काय बदल करायचा की जे आपल्या शरीराला मानवेल? जेवणामध्ये बदल करायचा म्हणजे काय की सगळ्यात पहिले तर आता बाहेरचं जे हानिकारक आहे फास्ट फूड जंक फूड याला तर आपल्याला टोटली अवॉइडच करायचं आहे. एक फोन कॉल येतोय, आपण घेऊया. हॅलो हॅलो.
हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, बोला. मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे. हां हां हां. माझे 2 प्रश्न आहेत. त्याच्यामधला पहिला प्रश्न माझा असा आहे की नावडेज ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि इनऑर्गॅनिक फार्मिंग किंवा मग फवाऱ्यांनी वापरले जाणारे किंवा पिकवलं जाणारं जे पीक असतं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय सोल्युशन सुचवू शकता? हॅलो. हां हां, तुमचं नाव? ऍक्च्युली माझाच आवाज मला इको येतोय. हॅलो. तुमचा आवाज इकडे व्यवस्थित येतोय, तुमचं नाव सांगा फक्त. हॅलो. मॅडम काय सांगू आपण यांना? तशी पण यावर्षीची थीम तीच आहे की हँड इन हँड बेटर फूड फॉर बेटर हेल्थ. तर म्हणजे मातीपासून आपल्या प्लेटपर्यंत या वर्षी जी 2025ची फूड डेची थीमच ती आहे. आता बघितलं तर इतकी पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि हे जे वातावरण बदललेलं आहे याच्यामुळे सुद्धा जे फूड किंवा जे अन्न जमिनीत पीक घेतल्या जाते तर हे रोगराई किंवा त्याच्यावर जे व्हायरस किंवा किडीचा प्रादुर्भाव याच्यामुळे पेस्टिसाइड्स केमिकल याचा भरपूर वापर करावा लागतो आणि त्यामुळे आणि जनरली शेतकरी म्हणा किंवा इतकी पॉप्युलेशन आहे त्या मानाने ते पीक पण मुबलक येण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या GMO अशा व्हेरायटीज वापराव्या लागतात. ऑब्व्हियसली या पद्धतीमध्ये जे फूड क्वालिटी आहे किंवा त्याचे न्यूट्रिएंट्स आहेत ते कॉम्प्रोमाइज होतात आणि एक तर म्हणजे आपलं फूड कॉम्प्रोमाइज होते. तर जास्तीत जास्त आपल्याला जर ऑर्गॅनिक कुठे मिळत असेल तर तुम्ही त्याचा आवश्यक उपयोग करावा किंवा त्याचं सोल्युशन तुम्ही स्वतः आपण शोधावं किंवा जर स्वतःला भाज्या वगैरे जर परसबाग असेल तर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग एक तर हा फूड तर आपल्या हातात नाही आहे. जर तुम्हाला म्हणजे शक्य असेल तर तुम्ही स्वतःचं करू शकता त्या फूड किंवा तिथून वेगवेगळे रिलायबल सोर्स शोधून तुम्ही त्या ऑर्गॅनिक फूडचा सप्लाय तुम्ही शोधून काढून त्याचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण याला अजून कारणीभूत असते आपलं फूड तर आहे. दुसरी गोष्ट आपले ताणतणाव. तर ताणतणाव कमी ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. कारण की ताणतणाव हा अनअवॉइडेबल पार्ट आहे. तो अटळ आहे आपल्या लाईफस्टाईल बदलत्या लाईफस्टाईलमुळे किंवा या धावत्या जगात. पण त्याला मॅनेज करणं किंवा त्याला कंट्रोल करणं हे आपल्या हातात आहे आणि ते ताणतणाव स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टेक्निक आपण शिकू शकतो आणि त्याचा आवर्जून जर उपयोग केला तर त्याचा पण खूप चांगला उपयोग होतो. जे काही फूड आहे, जे काही त्यातलं उरलं सुरलं न्यूट्रिएंट्स आहेत तर ते न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करायला आपल्याला मदत होईल. मी निखिल बोलतोय. हां बोला. आणि माझे 2 प्रश्न होते. एक तर ऑर्गॅनिक फार्मिंग संबंधित आणि दुसरा माझा प्रश्न असा होता की वर्कआउट केल्यानंतर आम्ही जनरली मसल गेनर आणि क्रिएटिन वगैरे सारख्या घटकांचं आम्ही कंझ्युम करत असतो. तर ते किती योग्य आणि किती युजफुल आहे? बरं डॉक्टर काय सांगू आपण? ऑब्व्हियसली सर, तुम्ही क्रिएटिन आणि मसल गेनर यूज करता पण तुमचा जर उद्देश असेल मसल गेन करणं तर मसल गेनला मी ट्रायपॉड सांगते मसल गेनसाठी काय आहे ते. एक तर तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड द्यावं लागेल, म्हणजे जे वर्कआउट आहे ते तुमचं हेवी वर्कआउट प्रोग्रेशन द्यावं लागेल त्याच्यामध्ये. एक दुसरं तुमची रेस्ट रिकव्हरी आणि तिसरं जो मसल तुम्ही जिममध्ये ब्रेक केलेला आहे त्या मसलला रिकवर होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागेल, म्हणजे रेस्ट रिकव्हरी. आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन चांगलं, रेस्ट रिकव्हरी आणि न्यूट्रिशन आणि प्रोग्रेशन. तर न्यूट्रिशनमध्ये मेन मसल गेन करायसाठी मेन न्यूट्रिएंट लागतो प्रोटीन. पहिले बेसिक, जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुमच्या डेली प्रोटीनची रिक्वायरमेंट, आता तुमच्या वर्कआउटचं इंटेन्सिटी किती आहे त्यावर तुमची प्रोटीनची डेली रिक्वायरमेंट ठरते. मग ते तुम्हाला डेली रिक्वायरमेंट फूड सोर्समधून, काही जर फूड सोर्समधून तुम्हाला शक्य नसेल पूर्ण कंप्लीट करणं तर काही तुम्ही त्याला चांगल्या प्रकारचे व्हे प्रोटीन्स वापरून ती गरज कंप्लीट करू शकता. आणि बेसिक गरज तुम्ही कंप्लीट केल्यावर नंतर तुम्ही क्रिएटिन आणि घेऊ शकता. मसल गेनर मी ॲज अ एक्सपर्ट मी सजेस्ट करत नाही, कारण मसल गेनरमध्ये जास्तीत प्रकारे मेज किंवा वॅक्सिमेज कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असते. त्याच्यामुळे मसल न गेन होता शरीर फक्त शरीराची साईज फुगते आणि त्यामुळे आपल्या
मेटाबॉलिझमवर लोड येतोय वेस्ट बाहेर काढण्यासाठी, तर मी मसल गेन ॲज अ एक्सपर्ट मी सजेस्ट करत नाही. तुम्ही ऑब्व्हियसली पहिले तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कंप्लीट करून सेकंडरी तुम्ही क्रिएटिन घेऊ शकता तुमची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करण्यासाठी. कॉन्सन्ट्रेटेड वे प्रोटीन घ्यायचं का मग मसल गेनर ते कंबाईन असं ते नाही घ्यायचं का? नाही, मसल गेनर जर नुसतं तुम्हाला मसल गेनरमुळे काय होते, व्हिजरल फॅट पण वाढते आणि जनरली मसल गेनर आम्ही ॲज अ एक्सपर्ट मी सजेस्ट करत नाही, की कारण त्याच्यामध्ये कमी कालावधीत जास्त रिझल्ट देण्याची हे आश्वासन दिलेलं असते आणि ऑब्व्हियसली त्याने तुमचं वजन वाढते, पण मसलचं वजन कितपत वाढते हे नाही सांगू शकत मी त्याच्यामध्ये. तर मसल गेनर मी सजेस्ट करत नाही तुम्हाला. आणि म्हणजे मसल मास किती वाढेल ते सांगता येत नाही. नाही, वजन वाढेल तुमचं बॉडीचं. मग वजन काय नुसतं मसलचंच नसते ना, त्याच्यात चरबीचे वजन वाढते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जास्त कार्ब्स असतात मसल गेनरमध्ये, तर त्यामुळे बॉडी कार्ब इंटेक जास्त त्यामुळे वॉटर रिटेशन करते आणि त्यामुळे सुद्धा तुमचं काट्यावर वजन वाढू शकते. आपण जर एक्सरसाइज करत असू तर मसल सेल किंवा मसल मास जास्ती वाढेल ना त्याच्यामध्ये. हा, मग त्याला प्रोटीन लागेल ना रिपेअर करायला. प्रोटीनची क्वांटिटी कमी असते मसल गेनमध्ये. मग याच्यामध्ये काय वे प्रोटीन वगैरे घ्यायचं का आपण? येस, वे प्रोटीन तुम्ही यू कॅन टेक आयसोलेट वे प्रोटीन. ओके. आणि मग क्रिएटिन घेणं काही चुकीचं नाहीये ना? नाही, आपण प्रोटीन सोबत. ओके, थँक्यू. आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा इन ऍडव्हान्स. सेलिब्रेट दिवाळी इको फ्रेंडली. मेटाबॉलिफ्ट अकॅडमीमध्ये आपण शिकाल योग्य अन्न म्हणजे काय, हार्मोन्स कसे संतुलित ठेवायचे, जीवनशैली बदलून रोगांवर मात कशी करायची. सिनर्जी फिटनेस क्लबमध्ये आहे तुमचं शरीर आणि मन दोन्ही मजबूत बनवण्यासाठी आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन. आम्ही शिकवतो आहार, व्यायाम, झोप, ताण आणि मन यांचं वैज्ञानिक संतुलन. कारण खरं परिवर्तन फक्त वजनात नाही तर जीवनशैलीत होतं. संपर्क 9922711737. डॉक्टर, मला हे विचारायचं आहे, दिवाळीसारखा सण समोर आहे, हे सगळे बनणारे जिन्नस आहेत, तर ते तर आपल्याला खावे वाटतात, आपण खाण्यासाठी ते बनवणार असतोच, पण हा जो वातावरणामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात बदल झालेला दिसतो आहे, तर त्यानुसार मग आपण या जिन्नसांमध्ये पण काही बदल सुचवू शकतो का, की जेणेकरून आपल्याला आस्वाद पण घेता येईल आणि आपलं पोषण पण चांगल्या पद्धतीने होईल. हो, निश्चितच. आता आपण दिवाळीचे जे जिन्नस आहेत, फराळ बघितलं तर सगळे खूप हाय कॅलरीज, शुगर, प्रोसेस फूड जे आहे, मैदा, रवा, तेल, बेसन, याचा भरपूर, की जे फास्ट ॲब्झॉर्ब कार्बोहायड्रेट्स आहे याचा भरपूर वापर करूनच ते पदार्थ बनतात आणि त्याच्याशिवाय बनतही नाही ते, आणि त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये टेस्टसुद्धा येत नाही. पण आणि ऑब्व्हियसली हे पदार्थ आपण बनवतो आणि त्याचा आहारात इंटेकही जास्त प्रमाणात केल्या जाते आणि त्याचा निश्चितच खूप हानिकारक किंवा खूप लाँग टर्म इफेक्ट आपल्या बॉडीला होतो. तर यावर मी असं सुचवेल, आता सण तर आपल्याला एन्जॉय करायचा आहे, थोडंफार आपण एक दिवसाचं बनवून किंवा एक दिवस एन्जॉय करू. जनरली तर मी आधी सांगितलं की सगळे फराळ हे रिफाईंड कार्बोहायड्रेटपासून बनवले जाते, त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल, साखरचा यूज होतो, कलर्स, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. कारण की आता कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीत बनवलेले कोणती प्रोसेस फूड हे बनवण्यासाठी, त्याची टिकवण्यासाठी किंवा त्यातला जो स्मेल आहे काढून त्याच्यावर खूप प्रोसेस करावं लागते. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये कुठलेच न्यूट्रिएंट्स उरत नाहीत, फक्त चव राहते आणि चव खूप जास्त असल्यामुळे आपण ते अनकंट्रोलेबल, म्हणजे आपलं खाताना नियंत्रण राहत नाही, पण खाताना ते पोटात तर जाऊन जाते, पण त्याचा सगळा जो टोल आहे तो आपल्या बॉडीच्या कार्यक्षमतेला, मेटाबॉलिझमला त्याचा जास्त टोल, म्हणजे त्याचा जो त्रास होतो तो भरावा लागतो. कारण आपलं जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यावर त्याचं जे वेस्ट तयार होते ते वेस्ट एक्सक्रीट करायला किंवा ते वेस्ट बाहेर काढायला खूप त्याला काम करावं लागतं आणि त्याच्यामुळेच मग आपले शुगर स्पाईक होतात, आपल्या हार्मोन्समध्ये चेंजेस होतात. कारण की ऑब्व्हियसली ते सगळ्या त्याच्यामध्ये कलरचा, रिफाईंड जे तेल वापरले जाते की ते तेल तयार करतानाही खूप घाणेरडे किंवा अनवॉन्टेड त्यात केमिकल्स यूज केले जातात. त्याच्यात ऑब्व्हियसली लाँग टर्म याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. तर दिवाळीचा सण जो म्हणतो आपण तो नुसतं एक आनंदाचा सण, नुसतं खाण्यासाठी, म्हणजे बा नुसतं खाण्याकरिता फराळाचं बनवणं, खाणं हा उद्देश न ठेवता एकमेकांना भेटणं, आनंद सेलिब्रेट करणं, हा जर आपण केला इको फ्रेंडली, तर मला असं वाटते जास्त चांगल्या प्रकारे आपण हेल्थ पण हे करू शकतो आणि आपला सण पण यूज करू आणि आपल्या जी हेल्थ आहे त्याला पण आपण प्रोटेक्ट करू शकतो.
डॉक्टर, आपण पाहिलं की नुसते सणवारच नाही तर आता आपण वर्षभर गोड खात राहतो आणि विविध पदार्थ बाजारामध्ये पण उपलब्ध आहेतच. तर मला हे विचारायचं आहे की ही जी पद्धत बदलली आपली जगण्याची, त्यामुळे अगदी लहान वयातली मुलं जी आहेत ते सुद्धा आपल्याला ओव्हरवेट झालेले दिसतात. तर त्यांचं पोषण चांगलं व्हावं म्हणून मग आपण काय नियोजन सांगू शकतो? मॅडम, ऑब्व्हियसली हा तर खूप मोठा जगासमोरचा प्रश्न आहे की लहान मुलांची ओबेसिटी खूप घातक आहे. कारण एक तर ऑलरेडी मुलं हे मोबाईलमध्ये वगैरे मोबाईलच्या ट्रॅपमध्ये अटकलेले आहेत. त्यामुळे व त्यांच्या याच्यावर ब्रेनवरही त्याचा खूप मोठा स्ट्रेस राहतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे चवीसाठी खाणारं जंक फूड आणि याच्यामुळे पण त्यांच्या हेल्थमध्ये किंवा त्यांचं ऑब्व्हियसली लहानपणापासूनच मेटाबॉलिझम बिघडत राहतो. आणि ऑब्व्हियसली जे आपलं टीनेज म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्या वयात येणाऱ्या नेमक्या त्याच वयात जेव्हा शरीराला खूप चांगल्या न्यूट्रिएंटची गरज असते आणि या वयातच मुलं हे धड लहान पण नसतात आणि मोठे पण नसतात. तर अनवॉन्टेड बाहेरचं इटिंग, प्रोसेस फूड, फास्ट फूड, जंक फूड की याचा मारा त्यांच्या शरीरावर होतो. आणि जे पाहिजे न्यूट्रिएंट, कारण या वयात सगळे हार्मोन्स मॅच्युअर व्हायला लागतात, बॉडीच्या सिस्टीम सगळ्या मॅच्युरिटीवर राहतात आणि त्यावेळेसच त्यांना चांगलं पोषण मिळत नाही. तर मेन आता इथून सगळ्यात सुरुवातीला तर घरूनच चांगला आहार त्यांना पोटभरीचं चांगलं हे करून देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या आहारात पोटभरीचं, पोट कशानं भरते, चांगलं प्रोटीन जर फूड असेल तर त्यांनी काय होते, प्रोटीन फूडनी पोट भरते, म्हणजे सटायटी येते. आणि सटायटी आली की ऑटोमॅटिकली बाहेरचं अवांतर खाण्याची किंवा क्रेविंग्ज ज्या म्हणतो आपण त्याची इच्छा कमी होते, क्रेविंग्ज कमी होते. तर सटायटी देणारं फूड म्हणजे तृप्ती देणारं फूड, पोट भरणारं. तर मग पोट भरणारं फूड कोणतं आहे, चांगलं प्रकारे घरचं तूप वगैरे अशा अशा याच्यात तुम्ही बनवलेलं पदार्थ म्हणा किंवा प्रोटीनयुक्त जर तुम्ही अंडे, चिकन, मटन हे पदार्थ जर घेत असतील तर हे पदार्थ जर त्यांना दिले, याच्या रेसिपीज बनवून चांगल्या दिल्यात किंवा पनीरसारख्या ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, त्यांचं पोट भरेल. आणि पोट भरेल तर ऑब्व्हियसली पोट जर भरलेलं राहतं तर त्यांचं लक्ष हे बाहेरच्या फूडवर जाणार नाही आणि त्याचा इंटेक त्यांचा कमी होईल. आपण पाहतो की अगदी जंक फूड नाही पण नाश्त्याचे पदार्थ पण बाहेर मिळतात. आलू पराठा असेल किंवा तत्सम सगळे पदार्थ आहे, पण तरी देखील सजेस्ट केलं जातं की बाहेरचं खाऊ नये. तर त्याचं कारण थोडं आपण विस्ताराने सांगूया आपल्या श्रोत्यांना. सगळ्यात पहिले तर कारण हायजीन, की तिथं स्वच्छताचा खूप मोठा प्रश्न आहे. कोणी स्वच्छता किती आहे हे ॲनालाइज आपण म्हणजे त्याच्यावर कंट्रोल नाही राहत. दुसरी गोष्ट राहते काही ठिकाणी असेल पण मे बी तिथं इतकं हे नाही. दुसरी गोष्ट ते ऑलरेडी आपण बघितलं की बाहेरच्या भाज्या केमिकल भाज्या वगैरे जे असतात केमिकल पेस्टिसाइड युक्त असतात, तर त्या प्रॉपरली वॉश करणं हे याची रिस्क कोणी घेत नाही. दुसरी गोष्ट की बाहेरचे जे पदार्थ याच्यामध्ये फक्त टेस्टसाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात आणि वेगवेगळे कलर्स जे तुम्हाला डोळ्याला भुलवून टाकतात किंवा टेस्ट एन्हान्स करणारे जे अजिनोमोटो किंवा वेगवेगळे केमिकल्स असतात, इव्हन टेस्ट आणणारे सायट्रिक ॲसिडचा जास्त उपयोग केला जाते, फूड कलरचा, की जे बॉडीमध्ये कॅन्सरजनक जे पेशी आहे यांची वाढ करण्यासाठी ते खूप पोषक असतात हे बाहेरचे जे आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, रिफाईंड ऑइल तिथं वापरल्या जाते आणि परत यूज केलेलं की जे परत जेव्हा यूज होते तळलेलं तेल त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक इफेक्ट होते आणि ते तुमच्या हेल्थला ओव्हरऑल हेल्थलाच आणि ओव्हरऑल मेटाबॉलिक कंडिशनला खूप हानिकारक आहे. त्यामुळे ते टाळणं खूपच जरुरी आहे. जर एखाद्याच कुठे गेले अनअवॉइडेबल ठिकाणी जर अटळ आहे बाहेरचं खावंच लागतं तर त्यावेळेस एकदा खाल्ल्याने काही होत नाही, पण हे जर फ्रिक्वेंटली होत असेल तर निश्चितच त्याचा तुम्हाला खूप मोठा टोल बसणार आहे आणि तो टोल तुम्हाला एक दिवस भरून द्यावं लागेल. आणि म्हणून बाहेरचं जितकं शक्य होते तितकं टाळलं तर बेटरच राहील. आपण आहाराच्या नियोजनाबद्दल बोलतो आहोत की आपण कशा पद्धतीने आहाराचं नियोजन केलं पाहिजे. तर जाता आपण एक ओव्हरऑल काय सांगू की आपल्या जेवणामध्ये नेमका कोणत्या कोणत्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे? मी तुम्हाला यासाठी हेच सांगू शकेल की घरी बनवलेलं अन्न, मग घरी बनवलं तर आपण सगळ्याच गोष्टी प्रोसेस फूडही घरी बनवतो. ॲक्च्युली जे नॅचरल आहे होल फूड, होल ग्रेन, होल फूड म्हणजे पूर्ण धान्य म्हणजे बारीक किंवा रिफाईंड न वापरता होल फूडचा वापर करावा. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर भाज्यांचं प्रमाण आणि प्रोटीनयुक्त पदार्थ, चांगलं रिफाईंड किंवा मार्गारीन बेकरी आयटम्स न वापरता जर तुम्हाला शक्य असेल तर घाणीचं तेल आणि किंवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर चांगलं तूप, बटर, तुम्ही याचा चांगल्या फॅटचा वापर करा, तेलबियांचा वापर करा.
चांगले प्रोटीन, चांगले कार्बोहायड्रेट, चांगलं फॅट हे डाएटमध्ये घ्या. आणि ऑब्व्हियसली ताणतणाव जे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे की 90% लोकांना झोपीचे प्रॉब्लेम आहेत. जर तुम्ही झोपीची क्वालिटीज वर लक्ष दिलं, झोपीची क्वालिटी जर सुधारवली तर ॲटोमॅटिकच बरेच प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतात. दुसऱ्या दिवशी आपण एनर्जेटिक फील होते, जागे होतो आणि आपला दुसरा दिवस खूप चांगला प्रॉडक्टिव्ह जातो. जे जीवनशैलीत जे बदल झालेले आहेत त्यानुसार आहाराचं नियोजन आपण केलंच पाहिजे आणि त्यानुसार जर आहाराचं नियोजन केलं गेलं तर आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं आयुष्य आपण जगू शकणार आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नॅचरोपॅथ, मेटाबॉलिक हेल्थ कोच, एक्झरसाइज एक्सपर्ट आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर देवयानी अरबट यांच्याशी संवाद साधलात आणि त्यांच्याकडनं आज आपण बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचं आपण कसं नियोजन करायला पाहिजे याविषयी सविस्तर जाणून घेतलेलं आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवरती नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेटाबोलिफ्ट अकॅडमी आणि सिनर्जी फिटनेस अँड वेलनेस क्लब, सायंटिफिक अप्रोच टू ऑप्टिमम हेल्थ, रणपिसे नगर, अकोला. आज प्रत्येक घरात एक प्रश्न आहे. डायबिटीस, लठ्ठपणा, थायरॉइड, ब्लड प्रेशर, थकवा, चिडचिड, कोलेस्टेरॉल आणि त्यासोबत असलेलं एकच वाक्य, वेळ नाही. पण आरोग्यासाठी वेळ काढला नाही तर आजार वेळ काढतील का? तुम्ही सुद्धा या समस्यांनी ग्रस्त असाल तर रूट कॉज फाइंड करून कोणत्याही फॅट डाएटच्या मागे न जाता काळानुसार जीवनशैलीत योग्य बदल करून समस्येवर मात करू शकता. संपर्क 9922717137. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता बदलत्या जीवनशैलीनुसार आहाराचं नियोजन. सहभागी तज्ज्ञ नॅचरोपॅथ, मेटाबॉलिक हेल्थ कोच, एक्सरसाइज एक्सपर्ट आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर देवयानी अरबट. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ज्योती हातेकर यांनी आणि सादरकर्ते होते सूरज गोळे.